morning to all of you. Okay, so last lecture, where we were, just tell me. हा विटस्टोन मीटर ब्रिज झाला होता. केल्विन्स मेथड पण झाली होती का? म्हणजे गॅल्व्हनोमीटरचं रेजिस्टन्स कसं काढायचं ते. ओके, आता आपल्याला बघायचं प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. हां, ओके. नाव लेट अस सी द प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. ओके, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर. बरं, बिफोर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, what is mean by this potentiometer wire? Okay, potentiometer wire, it is few meter long uniform cross sectional wire. Potentiometer wire है ना, it is few meter long. Uniform cross sectional wire. Uniform cross sectional wire. Few meter long uniform cross sectional wire. Okay, it means per unit length the resistance of this wire is constant. It means, okay, per unit length, it means its cross sectional area is constant, it is of same material, so resistance per unit length of this wire is a constant. आलं का लक्षात? म्हणजे जर कधी रेजिस्टन्स बघितला आर रो एल अपॉन ए, रो अपॉन ए याचा कॉन्स्टंट आहे, म्हणजे युनिफॉर्म क्रॉस सेक्शनलचं जे काही रेजिस्टन्स आहे इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. म्हणजेच काय, रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ दिस वायर इज कॉन्स्टंट. Okay, if the resistance of this wire is constant, then let us see the arrangement of potentiometer wire, a potentiometer and its principle. Okay, suppose this is few meter long, few meter long, AB is the few meter long potentiometer wire. It has uniform cross sectional area. This potentiometer wire is connected across the battery whose internal resistance is small r. Okay,
बघा काय काय म्हटलेलं आहे, ए अँड बी, ए बी फ्यू मीटर लॉन्ग पोटेन्शियोमीटर वायर आहे. पॉइंट ए अँड बी आर कनेक्टेड बिटवीन या अक्रॉस द सेल or battery of internal resistance small r. So if L length of this potentiometer wire, R resistance of potentiometer wire, R internal resistance, R internal resistance, okay, internal resistance V is the potential difference between A and B. It means potential difference of potentiometer wire. If I is the current and E is the EMF of this battery, EMF of cell or battery, I is the current through this circuit. बघा आता काय काय म्हणतेले परत एकदा लक्ष द्या. आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वायर बघतोय. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटरमध्ये काय बघा, ही ए बी इज फ्यू मीटर लॉन्ग युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल वायर. याचा रो पण कॉन्स्टंट आहे, एरिया पण कॉन्स्टंट आहे. त्याच्यामुळे रेजिस्टन्स ऑफ दिस पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एल. म्हणजे रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ह्या वायरचा नेहमी काय असतो माहिती आहे का, कॉन्स्टंट असतो. बर, आता ही जी पोटेन्शियोमीटर वायर आहे ही अक्रॉस द कनेक्ट केलं सेल और बॅटरी, जिचा इंटरनल रेजिस्टन्स आर आहे. इथनं करंट सेंड झालं आहे, अशा पद्धतीने हे करंट सेंड झालं. येस, तर आपल्याला माहिती आहे जो EMF आहे E इज इक्वल्स टू I into resistance of this potentiometer wire plus potential difference across the internal resistance IR. E equals to potential difference IR plus this IR. Means here you can also apply the Kirchhoff's law, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ है ना. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ कसा येणार, E मायनस IRP मायनस IR इज इक्वल्स टू 0. ओके, सो E इक्वल्स टू I into bracket RP plus R. So here current I equals to E upon RP upon R. इथनं हा एक नेहमी लक्षात ठेवायचा फॉर्म्युला. त्या सर्किटमध्ये जे करंट असतं
ते करंट इज इक्वल्स टू ई एम एफ अपॉन टोटल रेझिस्टन्स इन दॅट सर्किट. हा नेहमी फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. मग टोटल रेझिस्टन्स काही असेल, आता इथं दोघं आहेत, आर पी आणि आर एफ. एखाद्या वेळेस इथं काहीतरी कनेक्ट केला सपोज आर एस, तो सुद्धा येईल इथं. म्हणून हा जनरल फॉर्म्युला टोटल करंट इन द सर्किट या करंट इन द सर्किट इज इक्वल्स टू द ई एम एफ ऑफ सेल डिवायडेड बाय टोटल रेझिस्टन्स इन दॅट सर्किट. नेहमी लक्षात ठेवा. पण आता सध्या आपल्याकडे टोटल रेझिस्टन्स आर पी प्लस आर आहे. आर पी काय आहे बरं? रेझिस्टन्स ऑफ दिस पोटेन्शियोमीटर वायर. बरं, आता पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन ए अँड बी म्हणजे त्याला काय म्हटलेलं आहे आपण? व्ही. मग व्ही इक्वल्स टू काय येते बघा बरं? व्ही इक्वल्स टू आय आर बाय ओहम्स लॉ. हा काय कसा फॉर्म्युला लिहिला आपण? बाय ओहम्स लॉ. व्ही इक्वल्स टू आय आर. समजलं का? मग आय किती बरं आपल्याकडे? आत्ता आपण तयार केलेला आहे आय. ई अपॉन आर पी प्लस आर इंटू कॅपिटल आर. हा झाला व्ही. ओके. आता बघा, जर आर अपॉन एल कॉन्स्टंट आहे तर अजून त्याच्यावरून आपण एक रिझल्ट आणतो आहे. बघा, जर मी ह्या पोटेन्शियोमीटर वायरच्या लेंथने डिवाइड केलं ऑन बोथ द साईड, म्हणजे ही लेंथ आहे पोटेन्शियोमीटर वायरची. ओके, लेंथ ऑफ वायर ए बी. मग किती वरती? मग डिवाइड बाय एल. डिवाइड केलं बाय एल. दोघं साईडला करू आपण. व्ही अपॉन एल ई अपॉन आर पी प्लस आर आर अपॉन एल. दोघं बाजूंना एलने काय केलं बरं? डिवाइड केलं. बरं, आता आपल्याला इथं हा रिझल्ट माहीत झाला. आर हा कॉन्स्टंट आहे ना. आता सर्वांनी इकडं अगदी आय आर, हे बघा इथं मी आर अपॉन एल पहिलेच लिहिलेलं होतं, कॉन्स्टंट आहे. बरं, मी इथं जर आय लिहिला, करंट चेंज नाही होत. आय आर, आय आर म्हणजे काय रे? व्ही. आणि काय बरं? एल. एल म्हणजे सपोज कॅपिटल स्मॉल एलच्या जागी एल टाकले, म्हणजे व्ही अपॉन एल काय असतं माहिती आहे का? इथं कॉन्स्टंट आहे. आलं का लक्षात? है ना. द टर्म V upon L is a constant which is called as potential gradient. Called as, याला काय म्हणतात? पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणतात. पोटेन्शियल ग्रेडियंट. समजलं का? पोटेन्शियल ग्रेडियंट. मग पोटेन्शियल ग्रेडियंटला आपण के ह्या लेटरने डिनोट करणार आहे. मग पोटेन्शियल ग्रेडियंट काय झालं बरं? पोटेन्शियल ग्रेडियंट इज द पोटेन्शियल डिफरन्स पर नेट लेंथ अक्रॉस द पोटेन्शियोमीटर वायर विच रिमेन कॉन्स्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल ग्रेडियंट. है ना. किंवा पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ, त्याला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. आलं का लक्षात? आणि या पोटेन्शियल ग्रेडियंटचं जर आपल्याला युनिट विचारलं, काय युनिट आहे बरं पोटेन्शियल ग्रेडियंटचं? पोटेन्शियलचं काय बरं? व्होल्ट. आणि लेंथचं म्हणजे काय येणार? म्हणजे आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंटचं डायमेन्शन विचारू शकतात, युनिट विचारू शकतात. आलं का लक्षात? ओके. मग हे जर कॉन्स्टंट आहे तर बघा, आता हा जो के याचा फॉर्म्युला काय आला? पोटेन्शियल ग्रेडियंट के इज इक्वल्स टू ई अपॉन आर पी प्लस आर इंटू आर अपॉन एल. समजलं का? आता इन जनरल हा फॉर्म्युला तुम्ही कसा लक्षात ठेवणार आणि काय लक्षात ठेवायचा?
ते सांगतो आता तुम्हाला. जर पोटेन्शियल ग्रेडियंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, बघा हा तर याच्यासाठी येतो असा, पण कधी काय लक्षात ठेवणार, पोटेन्शियल ग्रेडियंट इज EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स इंटू रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर अपॉन इट्स लेंथ है ना. इथं कारण हा टोटल रेजिस्टन्स प्रत्येक वेळेस चेंज होऊ शकतो, असं नाही एवढाच राहील. त्यांनी एखाद्या सिरीजमध्ये लावला, पॅरललमध्ये लावला है ना, तो पण याच्यात इन्क्लूड करायचा. म्हणून पोटेन्शियल ग्रेडियंटची जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, पोटेन्शियल ग्रेडियंट के इक्वल्स टू, बघा काय बरं, ई म्हणजे EMF डिवायडेड बाय टोटल रेजिस्टन्स इंटू रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर अपॉन त्याची लेंथ. समजलं का? फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा पोटेन्शियल ग्रेडियंटचा. कारण इथं RP प्लस R आणि एखादा दुसरा ॲड पण होऊ शकतो, किंवा त्यांनी सांगितलं इंटरनल रेजिस्टन्स 0 आहे तर फक्त RP येऊ शकतो. आलं का लक्षात? बरं, आता इकडं लक्ष द्यायचं. आता प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय आहे, सपोज हा पॉईंट A आणि इथं हा पॉईंट घेतला आपण C, हा पॉईंट, बरं हा पॉईंट घेतला C, A टू C ही लेंथ आहे सपोज L, स्मॉल L आहे. तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर काय सांगतं की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एनी टू पॉईंट अलॉंग द पोटेन्शियोमीटर वायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ बिटवीन दोज टू पॉईंट. म्हणजे काय प्रिन्सिपल काय बघा, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट म्हणजे आता हे दोन पॉईंट घेतलेले आहेत, त्यांच्यातला पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ between those two points, between those two points. आलं का लक्षात? प्रोव्हाइडेड की याचा क्रॉस सेक्शनल एरिया युनिफॉर्म राहायला पाहिजे, याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहायला पाहिजे. ओके, मग आता ह्या दोन टर्मिनलमधला VAC यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स त्या लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, या Lला. समजतंय का? मग याच्यात एक कॉन्स्टंट येतो, हा कॉन्स्टंट काय असला पाहिजे रे? के म्हणजे काय बरं? पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे आपल्याला जर विचारलं तर केची व्हॅल्यू इथं टाकायची आणि रिझल्ट फाइंड आउट करायचा. आलं का लक्षात? बघा काय सांगितलेलं आहे प्रिन्सिपल की अलॉंग द पोटेन्शियोमीटर वायर पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एनी टू पॉईंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लेंथ बिटवीन दोज टू पॉईंट्स. आणि इथं कॉन्स्टंट येतो, तो कॉन्स्टंट काय बरं? पोटेन्शियल ग्रेडियंट. समजलं का काय हा प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर? ओके, मग असा जो पोटेन्शियोमीटर याच्यापासून आता बनणार आहे पोटेन्शियोमीटर. आता तो आपण बनवलेलाच आहे, पण याच्याने काय काय करू शकतो आपण ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. हा काय बरं? हा पोटेन्शियोमीटर आहे, पोटेन्शियोमीटरचा सेटअप आहे हा. मग विथ द हेल्प ऑफ दिस पोटेन्शियोमीटर वी कॅन मेजर द EMF ऑफ सेल किंवा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द एनी टू पॉईंट्स इन द सर्किट. ओके, म्हणजे पोटेन्शियोमीटर काय आहे? इट इज अ डिवाइस विच डज नॉट ड्रॉ एनी करंट. इट मीन्स इट ॲक्ट ॲज अ आयडियल व्होल्टमीटर विच मेजर्स द EMF of cell and the potential difference between the any two point accurately.
आलं का लक्षात? या पोटेन्शियोमीटरचा उपयोग आपण कोणत्याही सेलचा EMF मोजू शकतो. सर्किटमध्ये कोणत्याही 2 पॉईंटमधला आपण पोटेन्शियल डिफरन्स मेजर करू शकतो आणि तो ॲक्युरेटली मेजर करू शकतो. पण याचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे की याच्यातनं कोणतंही म्हणजे करंट याच्यातनं झिरो असतं, त्याच्यातलं करंट झिरो असतं. करंट थ्रू द पोटेन्शियोमीटर वायर इज झिरो. म्हणजे पोटेन्शियोमीटर डिव्हाइस इज अ डिव्हाइस विच डज नॉट ड्रॉ एनी करंट थ्रू इट. मग याच्यातनं कोणत्याही प्रकारचं करंट जात नाही किंवा झिरो असतं, म्हणून याला काय म्हणतात? आयडियल व्होल्टमीटर म्हणतात. आपल्याला माहिती आहे पोटेन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी आपण यूज करत असतो व्होल्टमीटर. मग याची का गरज पडली, का पडते? लक्षात घ्या, व्होल्टमीटर थ्रू करंट जातं, म्हणजे व्होल्टमीटर थ्रू करंट झिरो नसतं, पण पोटेन्शियोमीटर थ्रू करंट झिरो असतं. म्हणून व्होल्टमीटर जेव्हा पोटेन्शियल डिफरन्स मेजर करतो ते पोटेन्शियल डिफरन्स ॲक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्सपेक्षा थोडं कमी असतं. पण जर पोटेन्शियोमीटरने तेच पोटेन्शियल डिफरन्स मेजर केला तर तो ॲक्युरेट मेजर करतो. आलं का लक्षात? ह्या दोघांमधला डिफरन्स आहे, म्हणून याला काय म्हटलेलं आहे? पोटेन्शियोमीटरला आयडियल व्होल्टमीटर म्हटलेलं आहे. याचं रेजिस्टन्स इन्फानाईट असतं. कोणाचं? पोटेन्शियोमीटरचं. बरं, व्होल्टमीटरचं जरी हाय रेजिस्टन्स असतं पण ते फायनाईट असतं. आलं का लक्षात? MCQ मध्ये क्वेश्चन विचारला जातो, पोटेन्शियोमीटर हॅज फायनाईट रेजिस्टन्स, इन्फानाईट रेजिस्टन्स, झिरो, नन ऑफ दिस असं वगैरे. तर पोटेन्शियोमीटरचं रेजिस्टन्स काय असतं? इन्फायनाईट असतं. आलं का लक्षात? मग आता आपण ह्या पोटेन्शियोमीटरने EMF कसं मेजर करायचं ते आपण समजून घेऊ आता. बरं, इथपर्यंत एकदा रीड करून घ्या. काही डाऊट असेल तर मला विचारा. बरं, हे समजलं का प्रत्येकाला? बरं, आता बघूया आपण विथ द हेल्प ऑफ पोटेन्शियोमीटर आपण दोन सेलचं कम्पेअर करणार आहे. दोन सेलच्या EMFची आपण कंपॅरिझन करणार आहे. ओके, म्हणजे युझिंग पोटेन्शियोमीटर compare the EMF of two cells. Yes, दोन सेलचं आपण EMFचं कम्पेअर करणार आहे. पहिली आपण बघणार आहोत बाय सेपरेट सेल मेथड. पहिली मेथड आहे बाय सेपरेट
किंवा त्याला म्हणतात इंडिव्हिज्युअल सेल मेथड. ओके, आता सपोज आपल्याकडे दोन EMF आहे. हा एक EMF E1 आणि दुसरा एक EMF आहे E2. असे दोन EMF आहेत E1 आणि E2. या दोन सेलची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची किंवा यांचं कंपॅरिझन करायचं. आलं का लक्षात? मग हे करण्यासाठी आता आपल्याला पोटेन्शिओमीटरची आपण डायग्राम काढू. बघा, एक वुडन बोर्ड असतो, म्हणजे तुम्हाला हा 12थला प्रॅक्टिकल सेटअप आहे बरं का. जे KTHMला असतील त्यांचं प्रॅक्टिकल होईल कदाचित. KTHMला कोणी आहे का इथं? कोणी प्रॅक्टिकल चालू झाले का? नाही ना अजून? बरं. तर तुम्हाला प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर याच्या रिलेटेड एक किंवा दोन प्रॅक्टिकल्स आहेत. आलं का लक्षात? म्हणजे आपण मीटर ब्रिजचा पण सेटअप आहे. मीटर ब्रिजचं पण आपण बघितलं, तो एक्सपेरिमेंट आहे तुम्हाला प्रॅक्टिकलला या चॅप्टरमधला. आणि दुसरा हा एक आहे पोटेन्शिओमीटरचा. ओके, काय असतं समजून घ्या पोटेन्शिओमीटर. बघा, अशा पद्धतीने हा एक वुडन बोर्ड आहे. जसा मीटर ब्रिजला पण होता की नाही रे वुडन बोर्ड, असा एक वुडन बोर्ड आहे. या वुडन बोर्डवर पोटेन्शिओमीटर वायर अशी फिक्स केलेली आहे. आता तशी डायग्राम काढली होती मुद्दामून, की तसं का काढलं होतं. स्ट्रेट पण आपल्याला समजण्यासाठी स्ट्रेट पण काढू शकतो आपण, पण ती अशी ही वायर अशा पद्धतीने वुडन बोर्डवर फिक्स केलेली असते. आणि ह्या वायरच्या खाली एक वुडन स्केल पण अशी फिक्स केलेली असते बरोबर ह्या वायरच्या खाली. म्हणजे असं समजा, ह्या वायरच्या खाली एक मीटर स्केल आहे, समजतंय का? मीटर स्केल आहे आणि त्याच्यावर ही बसवलेली आहे. म्हणजे तुम्हाला ह्या वायरची कोणत्याही पॉईंटची लेंथ मेजर करता येते. ओके, आणि याला आपण तेव्हाच नाव दिलं होतं, याला A म्हटलं होतं, याला काय म्हटलं होतं रे? B म्हटलं होतं. बघा, आता ह्या A आणि B मध्ये पॉईंट A आणि पॉईंट B यांच्यामध्ये बघा, ही एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे. ही बॅटरी कनेक्ट केलेली आहे. इथं की कनेक्ट केलेला आहे आणि हा रेओस्टॅट कनेक्ट केलेला आहे. RH ही की आणि बॅटरी, अशा पद्धतीने हे कनेक्शन आहे. बघा, बॅटरी, की आणि रेओस्टॅट बिटवीन द पॉईंट A आणि B सिरीजमध्ये कनेक्ट केलेली आहे. समजतंय का? बरं, आता आपल्याला हे दोन सेल दिलेले त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. तर काय करायचं बघा. आता बघा, इथनं आपण परत एक वायर काढली. इथनं एक वायर काढली, त्या वायरला हा सेल जोडून दिला, E1 जोडला. इथनं एक दुसरी वायर काढली, ओके, आणि तिला जोडला E2. पण ती आता इथनं जोडण्यापेक्षा इथनं अशी काढली तरी चालेल बरं का. त्याच्या दोन वायरी काढतात. इथनं स्क्रू डिला केला, त्याच्यात दोघं वायरी टाकतात, परत स्क्रू फिट करतात आणि दुसऱ्या वायरला इथं दुसरा सेल कनेक्ट करतात.
पण डायग्राम काढताना अशी न काढता ते विचित्र दिसते म्हणून आपण कसं काढतो, अशा पद्धतीने काढतो. हा दुसरा असेल प्लस मायनस. आता इथनं E2 इथं 2 वे की आहे, इथं जी आहे इथं 2 वे की आहे, याला म्हणतात 2 वे की. आता 2 वे कीचा याला म्हणतात K1, याला म्हणतात K1 आणि याला म्हणतात K2. 2 की आहेत. म्हणजे लक्षात घ्या, एक असा नॉब असतो, तो नॉब आपण एक तर इकडं कनेक्ट करू शकतो किंवा इकडं कनेक्ट करू शकतो. आलं का लक्षात? म्हणजे तो नॉब असा एक 2 वे कीचा नॉब आहे, तो हे K1 कनेक्ट करू शकतो किंवा K2 कनेक्ट करू शकतो. आलं का लक्षात? समजलं? म्हणजे आपला नॉब असतो बघा आपल्याकडे, सपोज आपण गॅस बीस पेट होतो, तो नॉब असतो बघा, नॉब इकडं केला की हा कनेक्शन चालू, नॉब इकडं केला हा कनेक्शन चालू. समजतंय का? 2 वे की म्हणतात त्याला. बरं, आता ह्या 2 वेकडनं एक परत वायर काढली आणि तिला आपण कनेक्ट केला, हा गॅलोनोमीटर कनेक्ट केला आणि गॅलोनोमीटरचं दुसरं एंड इथनं परत एक वायर काढली आणि ती कनेक्ट केली टू द जॉकी. जे पेनसारखं असतं त्याला इथं एक स्क्रू असतो, त्याला अशी कनेक्ट केलं तर आपण हा पेन हातात धरतो, तसं ते पण जॉकी हातात धरून आपल्याला वायर AC वर कोणत्याही पॉईंटला आपल्याला काय करता येतं, टच करता येतं, टॅप करता येतं. अलग लक्षात, फिक्स करता येतं. हा जॉकी. अशा पद्धतीने हा एक्सपेरिमेंटल सेटअप आहे. अलग लक्षात काय काय केलेलं आहे हे बघा. हा अख्खा वुडन बोर्ड आहे. वुडन बोर्डवर ही फ्यू मीटर लेनची पोटेन्शियोमीटर वायर कनेक्ट केलेली आहे, अशा पद्धतीने फिक्स केलेली आहे ऑन द वुडन मीटर स्केल. अलग लक्षात. आणि ए आणि बी मध्ये बॅटरी की आणि रेओस्टॅट सिरीजमध्ये कनेक्ट केलं. रेओस्टॅटचं काम काय, सुटेबल करंट आपण ॲडजस्ट करू शकतो. हे व्हेरिएबल रेजिस्टन्स या. ओके. त्यानंतर हा जो काही पॉईंट ए जो पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेला आहे की नाही या बॅटरीच्या, तो पॉईंट एला E1 आणि E2 कनेक्ट केला आणि त्याचं दुसरं एंड कनेक्ट केलं, तो 2 वे की. 2 वे कीकडनं एक वायर काढली, ती कनेक्ट केली गॅलोनोमीटरला, तिथनं एक वायर काढली, ती कनेक्ट केली जॉकीला, विच कॅन स्लाइड अलॉंग द वायर AC. टू विच स्लाइड अलॉंग द वायर AB. समजतंय का? अशा पद्धतीने हे सर्व अरेंजमेंट आहे. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे आता? हे झालं कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन झाला, एक्सपेरिमेंटल सेटअप झाला. ओके. बरं, आता बघा, आपण आता एक्सपेरिमेंट स्टार्ट करतोय. याला सेपरेट सेल म्हणतात, सेपरेट सेल मेथड. सेपरेट सेल मेथड म्हणजे काय, सर्किटमध्ये पहिल्यांदा आपण हा लावतो आणि दुसऱ्यांदा आपण याला कनेक्ट करतो. सेपरेट आपण दोघांना कनेक्ट करतो, एकाच वेळेस कनेक्ट करत नाही. म्हणून याला काय म्हटलेलं आहे, सेपरेट सेल मेथड. ओके. बरं, आता आपण काय केलं बघा. आता आपण आता हा एक्सपेरिमेंट स्टार्ट करतोय. आपण ह्या कीला आपण के म्हणूया. के क्लोज केला आणि K1 क्लोज केला, K2 मात्र ओपनच ठेवला है ना. आता आपण काय केला, के आणि K1 क्लोज केला, परंतु K2ला काय ठेवला, ओपन ठेवला. आणि आपण सेंड केलं सुटेबल करंट है ना. कसं सेंड केलं की रेओस्टॅटला आपण एक सेटिंग करून घेतली रेओस्टॅटची, आणि जे काही करंट सेंड करायचं ते सेंड केलं आपण इथनं. अलग लक्षात. करंट सेंड केल्यानंतर आता बघतो कोण सर्किटमध्ये सांगा बरं, E1.
फक्त E1 सर्किटमध्ये E1 इज इन द सर्किट. या क्लोज सर्किटमध्ये फक्त E1 आहे, E2 नाही. समजलं का? बरं, आता हे झालं. करंट सेंड केल्यानंतर गॅलनोमीटरने डिफ्लेक्शन दाखवलं है ना. हा जो गॅलनोमीटर आहे, हा गॅलनोमीटर याने काय दाखवलं? काही डिफ्लेक्शन दाखवली. इथं 0 असतं, तुम्हाला माहिती आहे ना. शोज डिफ्लेक्शन. आलं का लक्षात? मग आपण काय केलं? हा जो जॉकी आहे त्या जॉकीला वेगवेगळ्या पॉईंटवर आपण टच करत गेलो आणि टच करताना आपल्याला काय लक्षात आलं की गॅलनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतोय, कमी जास्त वगैरे. आलं का लक्षात? पण डिफ्लेक्शन दरवेळेस चेंज होतं आहे. इथून पॉईंट इकडे ठेवला, इथून इथं ठेवला, इथून इथं ठेवला. डिफ्लेक्शनची व्हॅल्यू प्रत्येक वेळेस काय होते बरं? चेंज होते. आलं का लक्षात? असं करत 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 आपल्याला एक पॉईंट सापडला ह्या ठिकाणी, डी पॉईंट, ज्या ठिकाणी गॅलनोमीटरने 0 डिफ्लेक्शन दाखवलं. म्हणजे ॲट डी गॅलनोमीटर शोज 0 डिफ्लेक्शन. म्हणजे त्याने बरोबर 0 डिफ्लेक्शन दाखवलं. समजतंय का? ओके. ज्या वेळेस गॅलनोमीटरने 0 डिफ्लेक्शन दाखवलं त्याचाच अर्थ काय झाला की हा जो सेल EMFची ए पासनं डी पर्यंत ही काय झाली बरं? त्याची बॅलन्सिंग लेन झाली है ना. मी तर सर्किट डायग्राम काढून दाखवतो. हे बघा, हा सेल E1, या सेलच्या या सेल E1ला पोटेन्शियोमीटर वायरची ही जी लेंथ होती, ही लेंथ AD, ह्या लेंथने E1ला काय केलं बरं? बॅलन्स केलं. समजतंय का? आलंय का? ओके. बॅलन्स केलं म्हणजे काय झालं ते सांगतो तुम्हाला. जेव्हा हा जॉकी इथं होता, करंट फ्लो होत होतं. इथं होता, करंट फ्लो होत होतं. इथं होता, करंट फ्लो होत होतं. फक्त पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो काय होत होता बरं? हा, कमी 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 होत चाललेला होता. का? रेजिस्टन्स वाढत चाललेला होता. आलं का लक्षात? आणि ह्या पॉईंट डीला काय झालं बरं? पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 झाला म्हणजे काय झाला? गॅलनोमीटरने 0 डिफ्लेक्शन दाखवलं. याचा अर्थ काय झाला? E1ला EDने बॅलन्स केला. E1 इज द बॅलन्सिंग लेंथ ऑफ E1. AD म्हणजे ही जी AD आहे ही बॅलन्सिंग लेंथ आहे. बॅलन्सिंग लेंथ कोणाची? E1ची. आलं का लक्षात? ओके. म्हणजे गंमत कशी झाली बघा, तुम्हाला एकदम सिम्पल सांगतो, एकदम सिम्पल. हे बघा, एक सपोज पाण्याची टाकी आहे, त्याला आपण एक पाईप लावला ट्रान्सपरंट, त्याला एक उभा पाईप लावून दिला ट्रान्सपरंट, है ना. आणि आपण एक खालचा कॉक चालू करून दिला, पाणी असं फ्लो होईल. म्हणजे समजतंय का? एक मोठी टाकी आहे, इथं दाखवतो, ही टाकी आहे. याला आपण काय केला माहिती का? एक पाईप लावून दिला, असा पाईप लावला आपण. याच्यात ह्या टाकीमध्ये एवढं पाणी आहे मुलांना. इथं कॉक होता, आपण कॉक ओपन केला, काय होईल माहिती का? इथनं ते वॉटर फ्लो होईल असं. आणि कधीपर्यंत फ्लो होईल माहिती का रे मुलांना? जोपर्यंत
ही लेवल इथपर्यंत येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर पाणी फ्लो होणं थांबून जाईल. याच्यावरती जाईल का पाणी मला सांगा बरं. म्हणजे ह्या टाकीच्या लेवलला ह्या लेंथने काय केला, बॅलन्स केला. याच्यानंतर आता वॉटर फ्लो होणार नाही. तसंच या सेलच्या EMFला ह्या एडीने काय केला बरं, बॅलन्स केला. आता करंट फ्लो होणं नाही. म्हणजे तुम्ही याच्या पुढे जरी लावला तरी तो झिरोच दाखवणार आहे. हां, मायनसमध्ये कसं जाईल, पाणी खाली जाणार आहे का वरती जाणार आहे मला सांग. आलं का लक्षात. ओके, हां, समजलं ना काय ते. म्हणजे ह्या सेलच्या EMFला ह्या लेंथने काय केला बरं, बॅलन्स केला. म्हणजे थोडक्यात याचा जो EMF आहे ह्या वायर एडीने खाऊन टाकला. आता याच्याकडे काही नाही आहे, असा याचा अर्थ. म्हणजे अजून दुसऱ्या शब्दात सांगतो, ही जेवढी एनर्जी होती ही एवढी एनर्जी इथं यूज झाली. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. समजलं का. येते का लक्षात. बघा एकदम सिंपल आहे. म्हणजेच आता काय झालं इथं माहिती का, E1 is directly proportional to L according to principle of potentiometer. EMF of the cell is directly proportional to the length AD. आता L म्हणण्यापेक्षा याला काय म्हणू आपण, आता AD इक्वल्स टू आपण म्हणूया L1 म्हणूया. ठीक आहे ना. म्हणजे E1 इज इक्वल्स टू L1. मग L1 म्हणजे E1 काय आला माहिती आहे का, याच्यात एक कॉन्स्टंट येतो. काय कॉन्स्टंट असला पाहिजे रे सांगा मला. काय डिफरन्स काय असायला पाहिजे तो, पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे E1 इक्वल्स टू KL1. समजलं का मला सांगा. याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. समजलं कसं आपण EMF कॅल्क्युलेट केला. ओके, आता आपण काय केलं, परत केला क्लोज केला, सॉरी केला ओपन केला. K1ला आपण ओपन केला है ना. K आणि K1ला आता परत एक्सपेरिमेंट स्टार्ट करतोय बरं का आपण. सेकंड टाइम एक्सपेरिमेंट स्टार्ट करू, कारण दुसराही सेलला लावायचा आपल्याला है ना. ओपन केला, K ओपन केला. K ओपन केल्यानंतर काय केलं आपण, K2ला क्लोज केला आणि परत Kला पण क्लोज केला है ना. क्लोज K2 अँड K आणि विदाऊट डिस्टर्बिंग द एनी सेटअप. या सेटअपला आता हात नाही लावायचा. एकदा तो रेओस्टॅटचा नॉब ज्या ठिकाणी असेल त्याच ठिकाणी ठेवायचा, त्याला परत हलवायचा नाही. सेंड सेम करंट, तेच करंट पाठवतोय आपण, कारण एक्सपेरिमेंट अजून चाललेला आहे. ओके, सेंड सेम करंट. आता परत कोण सर्किटमध्ये सांगा बरं. E1 नाही, आता कोण सर्किटमध्ये, E2 सर्किटमध्ये. E2 फक्त सर्किटमध्ये आहे. ओके, मग परत काय करायचा, हा जॉकी वेगळ्या ठिकाणी टच करायचा आणि टच केल्यानंतर परत असा पॉईंट शोधायचा की ज्या ठिकाणी काय असेल बरं, झिरो डिफ्लेक्शन. मग परत आपण सपोज असं समजा की आपण सेकंड टाईम आपल्याला हा पॉईंट मिळाला D', ज्या ठिकाणी गॅल्व्हनोमीटरने काय दाखवलं बरं, डिफ्लेक्शन. म्हणजे त्यासाठी AD' काय असणार आहे बरं, इज इक्वल्स टू L2, बॅलन्सिंग लेंथ असणार आहे. बॅलन्सिंग लेंथ कोणाची रे, E2ची. बॅलन्सिंग लेंथ असणार आहे E2ची. मग ही जर बॅलन्सिंग लेंथ असणार आहे E2ची, तर परत आपल्याला काय रिझल्ट मिळेल रे. डायरेक्टली लिहितो, तुम्ही सांगा बरं, डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो. E2 इक्वल्स टू इक्वेशन नंबर 2. समजलं. बरं, आता काय करणार आपण, E1ने E2ला किंवा इक्वेशन 1ने इक्वेशन 2ला काय करणार, डिवाइड करणार. जर डिवाइड केलं 1/2 तर काय येतं माहिती का, E1 अपॉन E2 KL1
अपॉन के L2. के विल गेट, म्हणजे काय आलं बरं आन्सर? बरं, आता आपल्याला केची व्हॅल्यू माहितीच असायला पाहिजे अशी गरजेचं नाही आहे का? सपोज आपण L1 आणि L2 डायरेक्ट मीटर स्केलने मेजर करतो. याच्यातलं सपोज E1 ची व्हॅल्यू अननोन आहे, E2 ची माहिती आहे, तर डायरेक्ट E1 ची काढू शकतो आपण. किंवा E2 ची अननोन आहे, E1 ची आपल्याला नोन आहे, तर E2 चं पण सेलचं EMF काढू शकतो आपण. समजलं का? मग थोडक्यात एक नोन लावा, एक अननोन लावा. ज्याचा EMF काढायचा आहे या फॉर्म्युल्याने आपल्याला मिळून जाईल तो E1 अपॉन E2 इक्वल्स टू L1 अपॉन L2. हे समजलं का? तर हा जो काही आपल्याला क्वेश्चन आहे 3 मार्काला विचारला जातो, सिंपल आहे. युजिंग पोटेन्शियोमीटर कंपेअर द EMF ऑफ 2 सेल बाय सेपरेट सेल मेथड. सेपरेट सेल मेथडने आपण हे सर्व फाइंड आउट करतो. आले का लक्षात? हां, फक्त ही जी काही सेटअप आहे त्याची काही तुम्हाला स्टेटमेंट लिहायला लागतात, हे सोपे आहेत ते. ओके, लिहिलेले तुम्ही 1-2दा वाचले तरी लक्षात राहतील, आहे ना. ते स्टेटमेंट म्हणजे काय, आपण काय काय केलं, फक्त पहिल्यांदा एक 4-5दा तुम्ही सर्किट डायग्राम काढली, डोक्यात बसली, त्याच्याकडे बघून स्टोरी लिहायची. स्टोरी रायटिंग माहिती आहे ना? हां, स्टोरी काय लिहायची? AB फ्यू मीटर लेनची वायर आहे. अलग लक्षात, ही स्टोरी झाली, बरोबर आहे. त्याला बॅटरी, की आणि रिओस्टॅट सिरीजमध्ये कनेक्ट केलेलं आहे ना. हे अशा पद्धतीने एक लिहित जायचं. पॉईंट एला विच इज कनेक्टेड टू द पॉझिटिव्ह टर्मिनल, सेल E1 and E2 आर कनेक्टेड, which is connected to the galvanometer through the two-way key, and galvanometer is connected to the jockey which slide along the wire AB. झाली स्टोरी. म्हणजे स्टेटमेंट आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकता. पण त्याचा हा सर्व काय बरं, हा सोल आहे. सोल पहिले लर्न करा व्यवस्थित. आलं का लक्षात? हे झालं की मग स्टेटमेंट लिहिता येतील तुम्हाला. ओके, पण तुम्ही फक्त स्टेटमेंट लर्न करायलाच खूप वेळ लावतात, हे काहीच लिहित नाही. त्याच्यामुळे तो चेक करणारा मार्क्स नाही देत. तुम्ही एक स्टोरी नका लिहू, हे लिहिलं तुम्हाला तो मार्क्स तरी देईल. आले का लक्षात? ओके, मुलं म्हणतात बघा सर मी एवढं लिहिलं. अरे पण स्टोरीज लिहून राहिला, तर बाकी काहीच लिहिलं नाही आहे. आलं का लक्षात? एकदा स्टोरी नाही लिहिता आली तरी चालेल, हे लिहिता आलं पाहिजे. आले लक्षात ना? ओके, बरं, आता आपण बघू. बरं, एकदा तुम्ही रीड करून घ्या, मग आपण पुढचं अजून पोटेन्शियोमीटरने हेच सेल आपण कम्पेअर करतोय, पण दुसरी मेथड आहे. बरं, चालायचं का पुढे? मला का अटकला इथं, जाऊ द्या. ओके, काही टेक्निकल फॉल्ट असेल, तेवढंच दिसतं, बाकी काही दिसत नाही. सरांनी सर्व इकडनं सर्व टेक्निकल टीम तिकडे घेऊन जात आहेत, त्याच्यामुळे सर्व सेटअप बिघडलेलं असेल, आहे ना. मी तर फिरतोय, पण तिथं मी अटकलेलो आहे त्या डायग्राममध्ये. बरं, आता इकडे लक्ष द्या. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? चालायचं पुढे. बरं, आता युजिंग पोटेन्शियोमीटर अगेन आपण ह्या 2 EMFचंच कम्पेअर करतो, 2 सेलच्या EMFचंच कम्पेअर करतोय, पण आता आपण कॉम्बिनेशन मेथडने कम्पॅरिझन करणार आहे. ओके, सेकंड मेथड आहे बाय कॉम्बिनेशन मेथड. आता कॉम्बिनेशन मेथड काय ते समजून घ्या. आता सेकंड मेथड आहे बाय कॉम्बिनेशन मेथड.
आता हे सेकंड मेथड आहे बाय कॉम्बिनेशन मेथड. आता कॉम्बिनेशन मेथडला सम अँड डिफरन्स मेथड पण म्हणतात बरं का. हेच दोन सेल आहेत, यांचंच कंपॅरिझन करणार आहे बाय सम अँड डिफरन्स मेथड. आता इथं थोडी अरेंजमेंट काय वेगळी येते बघू आपण. बरं बघा, कॉम्बिनेशन मेथडला सम अँड डिफरन्स मेथड पण म्हणतात बरं का, ऑर सम अँड डिफरन्स मेथड. आता सम अँड डिफरन्स मेथडमध्ये सममध्ये हे दोघं सेल कसे अरेंज केले जातात बघा. सम मेथडमध्ये सेल E1 आणि सेल E2 असे कनेक्ट केले, प्लस मायनस E1 आणि E2. आता हे असे कनेक्ट केल्यानंतर याचा इफेक्टिव्ह EMF असतो E1 प्लस E2, E1 प्लस E2 सम मेथडमध्ये. मग हा E1 प्लस E2 अशा पद्धतीने कनेक्ट केला जातो थ्रू द 4-वे की. आता 4-वे की काय प्रकारे समजून घ्या. आता बघा, हा इथनं आपण एक सेल घेतला E1, तो कनेक्ट केला, प्लस मायनस. आता सर्वांचं इकडे लक्ष असलं पाहिजे तरच कळेल. हा सेल E1 आहे. आता इथं 4-वे की बसवतो आपण, 1 2 3 आणि 4. 4-वे की ही आहे. बघा, या 4-वे कीचं एक जे कनेक्शन आहे ते डायरेक्ट गॅल्व्हनोमीटरला गेलेलं आहे. बरं, आता ह्या दोन कनेक्शनमध्ये दुसरा सेल बसवला. बघा, इथनं आपण सेल E2 बसवतोय, E2 प्लस मायनस. हा E2 आहे, पण याला कनेक्ट न करता तो कनेक्ट केला याला. बघा, समजलं का काय केलेलं आहे. ओके, E1 आणि E2 थ्रू द 4-वे की गॅल्व्हनोमीटरला कनेक्ट करून दिलेला आहे. आणि गॅल्व्हनोमीटरचा करत एंड कोणाला कनेक्ट केलेला आहे, जॉकीला. असं ते कनेक्शन आहे. मग आता आपण E1 आणि E2 कसं कनेक्ट करायचं बघा. या सेलला म्हणू आपण, किंवा याला म्हणायचं K1, याला म्हणायचं K2, याला म्हणायचं K3 आणि याला काय म्हणायचं K4. अशा 4 की आहेत. एका वेळी आपण 2 की बंद करतो. ओके, आता बघा, आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट करू. आपण कनेक्ट करू K1 आणि K3. बघा बरं का, मी कनेक्ट केला K1 आणि K3 कनेक्ट केला. K2 आणि K4 ओपन ठेवला बरं का पहिल्या एक्सपेरिमेंटमध्ये. आपण पहिला एक्सपेरिमेंट स्टार्ट करतोय. काय काय करतोय बघा. ही सम मेथड आहे. बघा, या सम मेथडमध्ये काय करतोय आपण. फर्स्ट सम मेथड आहे. सम मेथडमध्ये आपण असं कनेक्शन करणार आहे, केला क्लोज केलं, K1 K3ला क्लोज केलं. बघा, क्लोज K, K1 आणि K3
पण ओपन कोणाला ठेवलेलं आहे आपण? ओपन ठेवलेलं आहे K2 आणि K4ला. आता कनेक्शन असं झालेलं आहे का चेक करा एकदा. हे बघा, प्लस मायनस कसं चेक कसं करायचं? प्लस मायनस असं कनेक्शन झालं पाहिजे. हे बघा, प्लस मायनस गेलं गॅल्व्हनोमीटरला. समने आपण कनेक्ट केलेलं आहे. याचा इफेक्टिव्ह वेव्ह काय बरं? E1 प्लस E2. म्हणजे सम मेथडमध्ये E1 नाही आहे, काय बरं? E1 आणि E1 प्लस काय बरं? E2 आहे. म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे सर्किटमध्ये, E1 प्लस E2. समजलं का? मग आपण काय करायचं? परत त्याच पद्धतीने डी पॉईंट शोधायचा, तो झिरो डिफ्लेक्शन दाखवेल, ती लेन मोजायची. म्हणजे या ठिकाणी E1 आणि काय राहील बरं इथं? E2 राहील. समजतंय का? म्हणजे आता E1 प्लस E2 म्हणजे आपल्याला पहिलं इक्वेशन काय मिळेल माहिती आहे का? बघा, पहिलं इक्वेशन कोण सांगतं बरं काय मिळेल? मला सांगा. हा, E1 प्लस E2 इज इक्वल्स टू KL1. समजलं का रे? सेम एक्सपेरिमेंट आहे, फक्त इथली सेटअप आपण थोडीशी वेगळी केली. बाकी आपल्याला त्याच पद्धतीने परफॉर्मन्स करायचा आहे. बरं, आता आपण काय केलं? आता दुसरी मेथड डिफरन्स मेथड. आता डिफरन्स मेथडमध्ये काय केलं आपण? परत हा केक ओपन केला. आता काय क्लोज करतोय? हे बघा, K1 आणि K3 आपण काय करतोय? ओपन करतोय, है ना? K1 अँड K3 आपण करतोय ओपन. आता कोणाला क्लोज केलंय आपण? K2 आणि K4ला आपण क्लोज करणार आहे, K2 अँड K4. मग आता आपण ओपन करूया पहिल्यांदा. बघा, अरे बापरे, लयच मोठा झाला बघा. बघा परत एकदा बघा, या 4 की होत्या. ही एक होती, ही एक होती, इथं एक होती आणि इथं एक होती. बरं, आता आपण कोणाला क्लोज करणार आहे मुलांनो? K2 आणि हा K2 आहे आणि K2ला आणि कोणाला क्लोज करणार होतो आपण? K4. हा K1 K2 K3 आणि हा काय होता बरं? हा K4. इकडे लक्ष द्या बरं का. आता हे बघा, हे असं कनेक्शन आहे आणि असं कनेक्शन आहे. आलं का लक्षात? आता कनेक्शन असं होतं का ते चेक करू आपण. डिफरन्समध्ये असं कनेक्ट केलं जातं. बघा, प्लस मायनस प्लस. समजतंय का? हा E1 आणि E2. बरं, असं कनेक्शन करण्याच्या आधी आपण एक कन्फर्म करून घ्यायचं की E1 शुड बी ग्रेटर दॅन E2. ही कंडिशन आहे इथं. E1 शुड बी ग्रेटर दॅन. बरं, याचा इफेक्टिव्ह काय येणार माहिती का? E1 मायनस E2 येणार. समजलं का? असं कनेक्शन करायचं डिफरन्समध्ये. आता बघा, आता आहे का ते चेक करूया. बघा, प्लस मायनस प्लस आणि गॅल्व्हनोमीटरला गेलं. समजतंय का? हे बघा, प्लस मायनस आता यायला पाहिजे, पहिला कोण यायला पाहिजे? मायनस, नंतर प्लस, गेलं ते याला. म्हणजे असं कनेक्शन केलं बाय 4 वे की. ओके, मग असं केल्यानंतर सर्किटमध्ये काय बरं? E1 मायनस E2 आहे. बरोबर आहे का? परत आपण बॅलन्सिंग लेन चेक केली, L2 आली. मग काय लिहिणार बघा बरं. बघा, आपल्याला दुसरं काय आलं रिझल्ट बरं? E1 मायनस E2 इक्वल्स टू KL2. समजलं का रे? मला सांगा. अशा पद्धतीने हे कनेक्शन आलं.
बघा पहिल्या एक्सपेरिमेंटने हा रिझल्ट मिळाला, दुसऱ्या एक्सपेरिमेंटने हा रिझल्ट मिळाला. समजलं का? प्रत्येकाने कन्फर्म करा. आता आपण इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने काय करू? डिवाइड करू. डिवाइड इक्वेशन 1/2. मग 1/2 ने केलं तर काय येईल बघा, E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 के L1 अपॉन के L2. के काय होईल रे? काय लिहू बरं? बरं इथं एक मॅथ्सचा रूल आहे, कंपोनेंडो आणि आहे ना, तो जर वापरला म्हणजे ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इक्वल्स टू सी प्लस डी अपॉन, हाच आहे ना रूल. मग बघा आता E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2 अपॉन E1 प्लस E2 मायनस E1 मायनस E2 L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. आता हे जर कधी ब्रॅकेट आपण ओपन केलं, काय येईल रे ब्रॅकेट ओपन केलं तर? बरं इथंच करू का ॲडजस्ट? बरं जाऊ दे, एक स्टेप घेऊ आपण. E2 काय झाला रे? 2E1 अपॉन E1 प्लस E2 मायनस E1 प्लस E2. आता काय कॅन्सल झालं मला सांगा? E1 म्हणजे 2E1 अपॉन 2E2 काय आलं रे? अपॉन 2 विल गेट. मग आपल्याला फायनल फॉर्म्युला काय मिळाला? E1 अपॉन E2 L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. अशा पद्धतीने बाय सम अँड डिफरन्स मेथड, बाय दिस फॉर्म्युला वन कॅन कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. आले का लक्षात? ओके, हां रीड करून घ्या, मग आपण पुढे जाऊ. हां बघा आता डायग्राम दिसते का टू वे कीची? आता आपल्याला पहिल्यांदा असं कनेक्ट करायचं होतं. ओके, तर असं कनेक्ट करताना आपण काय केलं होतं ते सांगतो तुम्हाला. आता बघा पहिल्यांदा आपण हे बघा, पहिल्यांदा आपण काय केलं होतं बघ, ही की आणि ही की क्लोज केली होती. हे बघा K1 आणि K2 काय केली होती आपण? क्लोज केली होती, बरोबर आहे की नाही? त्यावेळेस आपल्याला कसं कनेक्शन पाहिजे होतं? प्लस मायनस प्लस मायनस. हे बघ प्लस मायनस प्लस मायनस गेलं गॅल्व्हनोमीटरला. झालं पहिलं कनेक्शन, हे समजलं. आता दुसरं कनेक्शन बघ. दुसरं कनेक्शन आपण कसं केलं होतं? हे आपण बघ आपण काय केलं होतं आता? हां म्हणजे कोणतं कनेक्शन केलं होतं? हे आणि हे क्लोज केलं होतं. आता दुसरं कनेक्शन कसं पाहिजे आपल्याला? हे बघ दुसरं कनेक्शन असं पाहिजे, प्लस मायनस मायनस प्लस. तिकडं कसं होतं पहिल्यांदा? प्लस मायनस असं कनेक्ट केलं होतं. म्हणजे असं समज ते सिरीजमध्ये कनेक्ट केले होते, वन आफ्टर अनदर. ओके, आता बघा हे बघा प्लस मायनस, याच्यानंतर काय आलं पाहिजे रे? त्याचं मायनस.
आलं का मायनस, नंतर प्लस, नंतर गॅलरीमीटरला गेलं, असं ते क्लोज केलं आपण. म्हणजे याला म्हटलं होतं पहिल्यांदा आपण K1 आणि K3 क्लोज केलं होतं, आता काय क्लोज केलं बरं, K2 आणि K4. समजतंय का? बरं, आता काही डाऊट कोणाला? समजलं? डाऊट आहे काय? नाही ना? बरं, एखादा न्यूमेरिकल असेल आपण त्याच्यावर बघू. हां, आपण सम अँड डिफरन्सचा एक सम दिलेला आहे. हां, टेक्स्टबुक प्रत्येकाकडे आहे का? एकाकडे. बरं, लिहा मग. तुम्ही आणली तर लिहिणं कमी झालं असतं म्हणून म्हटलं. प्रत्येकाने आणा, म्हणजे कधी आपण सम घेतो मग डायरेक्ट सम करू शकतो ना. बरं, 15 नंबरचं सम आहे. हां, पेज नंबर 229, 15 नंबरचं सम आहे. वेन टू सेल्स ऑफ EMF मी थोडा शॉर्टमध्ये सांगतो. ओके. वेन टू सेल्स ऑफ EMF E1 and E2 connected in series to assist each other, their balancing lane on potentiometer is found to be 2.7 meter. Next statement, when cells are connected in series so as to oppose each other, the balancing length is found to be 0.3 meter. Compare the EMFs of two cell. एकदम मोठा सम आहे पण छोटा आन्सर आहे. आलं का लक्षात? हा फॉर्म्युला वापरा. कुठे गेला रे? हां, हा फॉर्म्युला वापरा. हां, आणि सॉल्व करा. हां, हा गिवनमध्ये लिहा. L1 किती आहे? L1 आणि L2 किती आहे? 0.3. करा कॅल्क्युलेशन.
आलं का आन्सर मुलींनो? 0.12 ते 0 नाही यायला पाहिजे का? 1.25 यायला पाहिजे. किती आलं का तुझं? काय केलं? किती अपॉन किती होतं मला सांग बरं. 1/8 येतं. काय म्हणतेस? हे बघ 2.7 प्लस 0.3 किती आलं बरं? 3 अपॉन काय आलं? 2.4 येतं ना. मग 3/2.4 ना. 2.4ने तुला डिवाइड करायचं आहे किंवा 30/24 कर. 1 0 वरती घेशील ना. 3/2.4 म्हणजे 30/24. आता कर रिड्यूस. हे बघा एवढं सिम्पल जमायला पाहिजे बरं का. करा एवढं सिम्पल जमलंच पाहिजे, नाही तर मग आलं. बरं 1.25 आलं ना. बरं नेक्स्ट सम नंबर 14 आहे. पोटेन्शियोमीटरच आहे. हा सम नंबर 14 आहे टेक्स्टबुकमधलंच. लिहा. अ पोटेन्शियोमीटर वायर has a length of potentiometer wire has a length of 1.5 meter and resistance of 10 ohm. It is connected in series with the cell of EMF 4 volt and internal resistance 5 ohm. Calculate the potential drop per centimeter of the wire. पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर ऑफ द वायर म्हणजे काय विचारलेलं आहे रे? म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. मग बघा काय काय दिलेलं आहे. पहिले व्होल्ट मीटरमध्ये आणा, नंतर सेंटीमीटरमध्ये केलं तरी चालेल. हे बघा काय दिलेलं आहे. पोटेन्शियोमीटर वायरचं आपल्याला काय दिलेलं आहे? बघा पोटेन्शियोमीटर वायर त्याची लेंथ दिलेली किती रे?
त्याचं रेजिस्टन्स दिलेलं आहे किती रे, इंटरनल रेजिस्टन्स. बरं ई एम एफ ऑफ द सेल किती आहे आणि त्याचं इंटरनल रेजिस्टन्स किती दिलेलं आहे. आणि आपल्याला पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे के विचारलेला आहे, के विचारलेला आहे, बरोबर आहे का. मग केचा फॉर्म्युला मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला, के इक्वल्स टू सेलचा ई एम एफ अपॉन टोटल रेजिस्टन्स इंटू पोटेन्शिओमीटर वायरचं रेजिस्टन्स अपॉन लेंथ. म्हणजे काय रे, ई काय बरं, कॅपिटल रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शिओमीटर वायर प्लस आर पी अपॉन एल. येईल का रे करता, करा बरं. तुम्हाला पहिल्यांदा आन्सर वोल्ट पर मीटरमध्ये येईल, त्यांनी सेंटीमीटरमध्ये विचारले तर नंतर कन्वर्ट करा. झिरो पॉईंट झिरो. ओके, म्हणजे पहिले मीटरमध्ये काढलं ना, नंतर मीटर सेंटीमीटर.
आलं का? येस, आलं का आन्सर? बघा न्यूमेरिकल मागचे मुलं न्यूमेरिकल म्हटलं की आनंदी आनंद असतो तुमच्याकडे. न्यूमेरिकल्स आले तरच फिजिक्स येतं, तरच आपण MCQs वगैरे सॉल्व्ह करू शकतो. आलं ना? हां लिही ना, व्होल्ट पर मीटर. आता व्होल्ट पण मीटर आहे, बरोबर आहे. मग त्याला कितीने मल्टिप्लाय करशील? 10⁻², ने. मग व्होल्ट पर सेंटीमीटर येईल, आहे की नाही? हां, त्यांनी विचारलं तर त्यांनी विचारलेलंच आहे व्होल्ट पर सेंटीमीटरमध्ये, म्हणून काय करायचं? 1.77 इंटू 10⁻² व्होल्ट पर सेंटीमीटर लिहा. आता हे बरोबर आहे. बस इथपर्यंत. बरं समजलं का प्रत्येकाला? का बरं नाही आलं? किती आहे? अरे 10⁻² ने मल्टिप्लाय केलं, 2 डेसिमल सरकतील ना तिकडं. -2 केलं ना तू? अरे समजलंच नाही. हे बघ आन्सर काय? 1.77 इंटू 10⁻² सेंटीमीटर असं आलं की नाही तुझं? मग तुझे 10⁻² म्हणजे 2 डेसिमल तू पुढे सरकशील ना, 1 आणि 2, म्हणजे 0.0177. आता डेसिमल लिहिणार, हा डेसिमल लिहिणार इथं. व्होल्ट पर सेंटीमीटर, समजलं का? असं आहे ना ते. हां, याचा अर्थ माहीत नाही का? नको ना, तू -2 लिहिल्या माझ्यासमोर, ठीक आहे ना? आलं काय लक्षात? बरं चालेल, ठीक आहे. आपण याच्यानंतर चल नेक्स्ट लेक्चरला बघू.